नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा युवा सेनेचा आरोप। आपण कोणालाही धमकी दिली नसून पक्षाच्या विरोधात काम कराल तर याद राखा, कल्याणकरांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेरच पैशांचं वाटप होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। प्रभाग क्रमांक 9 मध्ये चिठ्ठी घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील संत ज्ञानदेव शाळा प्राथमिक विद्यालयामध्ये गोंधळ। ईव्हीएम मशीन चुकीच्या क्रमाने लावल्याचा अपक्ष उमेदवार अक्षय भोसलेचा आरोप। सांगलीच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर। मूळ मतदान इरफान शेखच्या नावावर पहिलेच मतदान झाल्याची माहिती। या प्रकाराची तातडीने कारवाई करण्याची संतप्त मतदारांची मागणी। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये मतदानासाठी शेवटचे काही तास बाकी असताना गर्दी। वेळेत मतदान करण्यासाठी मतदारांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमधील गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रामध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। मतदान केंद्रामध्ये भाजपचे कार्यकर्ते कसे थांबले, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब। जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप। संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ दाखवत स्वराज्य शक्ती सेनेच्या प्रमुख करुणा मुंडेंनी केला आरोप। जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप। संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ दाखवत स्वराज्य शक्ती सेनेच्या प्रमुख करुणा मुंडेंनी केला आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।